दाबायचं काय फार प्रेम दिसायला त्यांचं तुमच्यावर बोलत नाही ना मग या इकडे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे परभणी शहरातील अतिक्रमणाबाबत निवेदन दिलेलं आहे। जवळपास 15 ते 16 जागेवरची आम्ही यादी दिलेली आहे की कुठं कुठं अतिक्रमण आहे, ज्याचा की सामान्य जनतेला खरंच खूप त्रास होतोय आणि त्यांना एक 15 दिवसाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अल्टिमेटम दिलेलं आहे। खरंच अल्टिमेटम द्यायची काही गरजच नाही आणि ह्यांना अतिक्रमण काढा म्हणून असं निवेदन द्यायची गरज नाही। ॲक्च्युली ही यांची ड्युटी आहे। असो तरी 15 दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं आहे। 15 दिवसात जर यांनी शहरातली अतिक्रमणाबाबत एकदम एका दिवसात सगळे निघतील असं माझं अजिबात म्हणणं नाही, पण थोडी जरी हालचाल जर केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या समोरच्या मेन रस्त्यापासून इथपर्यंत सगळे हातगाडी आणून लावी ह्याची असा इशारा त्यांना या ठिकाणी आम्ही दिलेला आहे। सांगितलं तुम्हाला 15 दिवसात 16व्या दिवशी इथं सगळे हातगाडी असतील। या आयुक्ताची गाडी कशी बाहेर निघते ते आपण बघूया आणि सामान्य जनतेला अतिक्रमणाचा काय त्रास आहे त्याची ह्यांना जाण होईल। हे आंदोलन फक्त त्याच्यासाठी करायचंय, नाक दाबल्याशिवाय तोंड अजिबात उघडणार नाही। त्याच्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुतभरही ह्या विषयापासून मागं हटणार नाही।